ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। या बृहदारण्यक उपनिषदातल्या तिसऱ्या अध्यायातलं 9वं ब्राह्मण, त्याचा विषय सुरुवातीला देवता असा होता आणि एक भली मोठी संख्या, इथून एकच देवता इथपर्यंत याज्ञवल्क्याने तो सगळा संवाद आणला। मग एवढ्या संख्येने देवता का आहेत सुरुवातीला तरी, तर त्याचं उत्तर असं आहे, नाम, रूप आणि कर्म यामुळे त्यांच्यामध्ये वैविध्य आहे। विविध प्रकारची कर्म विश्वामध्ये चाललेली असतात, चालायला लागतात। ती करणारी एक देवता, कर्मानुरूप तिचं स्वरूप आणि स्वरूपाला धरून नाव असं असल्यामुळे एकाचीच ही विविध रूप नाम, कर्म आणि रूपतः झालेली आहेत असा त्याचा सारांश। त्याच्यानंतर यांनी जी काही प्रश्नोत्तरी झालेली आहे ती जरा महत्वाची एवढ्यासाठी की संवाद किंवा वाद काही असलं किंवा सभेत असलं तरी तिथे काय असू नये ह्याचं दिग्दर्शन इथे आपल्याला मिळतं। हाच प्रश्न विचारणारा विदग्ध शाकल्य आहे आणि त्याला याज्ञवल्क्य उत्तर देत आहे। पण विदग्ध शाकल्याच्या बाबतीत 3 गोष्टी आपल्या लक्षात येतील इथून पुढचं वाचताना। एक तर याच्या आधी जितक्या म्हणून लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांना उत्तर दिली गेली त्या कशाही कडे ह्याचं लक्ष नसावं। प्रत्येक वेळेला याज्ञवल्क्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकत्वावरती आणलेला आहे जो कोणी जिज्ञासू आहे त्याला, आणि अत्यंत खुबीने आणि कौशल्याने आणलेला आहे। अनेकत्वाचा अनुभव येतो, अनेकत्व स्वीकारावं लागतं, जगण्याच्या पातळीवर ते अपरिहार्य असतं। हे जरी खरं असलं तरी एकत्व किंवा अद्वैत हीच अंतिम गोष्ट आहे यावरती याज्ञवल्क्यांनी त्या सगळ्यांना आणलं। आणि ते जे एक आहे ते अस्थूल मनणू वगैरे म्हणजे ते वाणीच्या पलीकडचं आहे, इंद्रिय ग्राह्य नाही, इत्यादी इत्यादी। ही सगळी चर्चा अगोदरची जर त्यांनी ऐकली असती तर त्यांनी आत्ता जे इथून पुढे आपण वाचणार आहोत तसे प्रश्न विचारले नसते। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा असा की वादामध्ये जिज्ञासया किंवा जिगीषया असे प्रश्न विचारतात। जिज्ञासया म्हणजे काहीतरी जाणून घ्यायची इच्छा असते आणि जिगीषा म्हणजे प्रतिपक्षाला निरुत्तर करायचं, कुठे त्याची चूक होतीये ते शोधून काढायचं। याही प्रयत्नाने हे प्रश्न विचारले जातात। तर इथे जो काही शाकल्याचा संवाद चाललाय त्या जिज्ञासेचा भाग किती आहे हा प्रश्नच आहे। ते देवतांपर्यंत ठीक होतं, त्याला काही प्रश्न असेल, पण इथून पुढचं जे आहे त्याच्यामध्ये तो निव्वळ जिगीषया प्रश्न विचारतोय की तो कुठे चुकतोस, कुठे कमी पडतोस ते मी शोधून काढतो। कारण त्यांनी गायी नेल्या, कदाचित ठुसठुसत असेल। तिसरी गोष्ट अशी की जे प्रश्न शाकल्य विचारतोय किंवा जसा तो काही विचार करतो शाकल्य, आपणही आपल्या परीने जेव्हा स्वस्थ असतो किंवा आत्मरती या अवस्थेत असतो तेव्हा आपण कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल, आपल्या रूढींबद्दल, धर्माबद्दल काही एक विचार तरंग आपल्या मनामध्ये येतात, ते आपले विचार असतात। आणि हे आपले विचार जर कुणी मोठा जाणकार सांगणारा भेटला किंवा आपण त्यांचं म्हणणं ऐकलं किंवा चर्चेत, संवादात, गप्पांमध्ये काही वेगळा विचार, दिशा मिळाली, पैलू कळला तर आपण आपल्या मुद्द्याचा पुनर्विचार करतो आणि त्यात दुरुस्ती करून घेतो। जर आपल्याला असं वाटत असेल तर की खरंच की अनेकदा रूढींबद्दल ही गोष्ट घडते किंवा
काही सामाजिक राजकीय घडामोडी होतात आणि त्याबद्दल कोणीतरी आपण एक काहीतरी मत बनवतो, मग कोणीतरी सांगतं हा बरोबर मत असं नाहीये का, बरं. म्हणजे बदलाची प्रक्रिया नवं स्वीकारून त्यानुसार आपल्या विचारांवर पुनर्विचार करून बदलाची प्रक्रिया ही चालू असणं हे समंजस मनाचं लक्षण आहे. शाकल्याच्या बाबतीत ते दिसत नाहीये. अनेकदा याज्ञवल्क्य एकत्वाकडे आणतोय, पण तो पुन्हा पुन्हा विखंडिततेचे प्रश्न विचारतोय. ते देवता हे झालं तरी त्याचं याज्ञवल्क्याने उत्तर दिलं. आता इथून पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये हे इतकं स्पष्ट दिसून येतं की तो विश्वाच्या बद्दल तुकडे तोड पद्धतीने विचार करतोय आणि तो विचार त्यांनी इथे मांडला. बरं, मांडला तर मांडला. याज्ञवल्क्य काही सांगतोय ते लक्षात घेऊन आपल्या विचारावर पुनर्विचार करून बदल करणं हे नाही, त्याचं मुळात लक्षच नव्हतं याज्ञवल्क्याने काय सांगितलं, कधी कसं सांगितलं याच्याकडे. त्यामुळे त्याचा तो तुकडे तोडीचा विचार स्थिर झाला. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी याज्ञवल्क्याला त्याचा अहंकार इतका फुसफुसतोय तो अहंकाराने की तो याज्ञवल्क्याला परत परत म्हणतो की हे जे ज्याला कळतं ना त्याला खरं कळतं. तू म्हणतोयस खरा की मी ज्ञानी आहे, पण कोणास ठाऊक, सांग मग आता याचं उत्तर काय. अशा प्रकारे पुढच्या 8 गोष्टीत त्यांनी याज्ञवल्क्याला विचारलं. आता ज्या वेळेला हा स्वतःला शहाणा म्हणवतोय, हे असे वाकडे तिकडे विचार करतोय, अत्यंत अहंकाराने बोलतोय आणि ते कुणासमोर बोलतोय हेही त्याला भान नाहीये. याज्ञवल्क्यासारख्या ब्रह्मज्ञानी माणसासमोर हा आपले विचार हे असलं भांडण काढतोय. तरी गार्गींनी सांगितलं की तुम्ही कुणीही याच्या नादी लागू नका, चांगला शब्द नाही, तुम्ही कुणी आता त्याला प्रश्न विचारू नका आणि तुम्ही स्वतःची सुटका करून घ्या. असं सांगितल्यानंतर सुद्धा तो शाकल्य पुढे विचारायला गेला. या सगळ्याची परिणती जी व्हायची असते तीच झाली हे शेवटी आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आपण धावत पळत का होईना पण एवढा भाग आज वाचू. आणि नेहमीप्रमाणे जो उपनिषदांचा शैलीचा भाग आहे, ज्याच्यात ते एक पॅटर्न तयार करतात, प्रारूप तयार करतात, ते विचारांचं असतं, त्यामुळे ते शब्दात किंवा वाक्यात पण येतं. तसं प्रारूप स्वरूपाचं असल्यामुळे आपल्याला समजून घ्यायला किंवा वाचायला काय अवघड जाणार. अर्थ वगैरे तर आता माझी खात्री आहे की तुम्हाला अजिबात अवघड जात असणार अर्थ समजून घेणं. असं शेवटच्या याच्यात त्यांनी सांगितलं की तद आहुः यद अयम एकः इव एव पवते. हा एकटाच जो इथे आहे तो अध्यर्ध का तो यस्मिन् इदं सर्वं अध्यारुद्धो तेन अध्यर्धः. आणि कतमः एकः देवः तर प्राण हा तो आहे आणि तोच ब्रह्म आहे आणि त्यालाच त्यत म्हणजे परोक्ष. परोक्ष म्हणजे आपल्याला जी गोष्ट दिसत नाही, कळत नाही, इंद्रियगोचर नाही, अनुमानिता पण येत नाही नीट, पण असली त्याबद्दल आपली खात्री आहे, असं जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा आपण असं परोक्षवाची सर्वनाम वापरतो. त्याला तिथे जसं तत् आहे त्याच्याहून 1-4 डिग्री जास्तच असं हे त्यत आहे. तर त्याच त्या देवाला किंवा तत्वाला त्यत असंही म्हणतात. सहा ब्रह्म, सहा म्हणजे तो प्राण ब्रह्म आहे आणि त्याला त्यत असंही म्हणतात. आता हा शाकल्य परत विचारायला लागला. पृथ्वी एकवळी असते आयतन, अग्निर्लोकः मनोज्योतिः यो वै तं पुरुषं विद्यात् सर्वस्य आत्मनः परायणं सहा वै वेदिका स्यात्. याज्ञवल्क्य वेदवा याज्ञवल्क्य इथे एक अर्धविराम करा. वेदवा अहं तं पुरुषं सर्वस्य आत्मनः परायणं यमार्थ यः एव अयं शारीरः पुरुषः सः एषः वद एव शाकल्य तस्य का देवता इति अमृतम् इति होवाच. काम एव यस्य आयतनं हृदयं लोकः मनो ज्योतिः यो वै तं पुरुषं विद्यात् सर्वस्य आत्मनः परायणं सः वेदिका स्यात्. याज्ञवल्क्य वेदवा अहं तं पुरुषं
सर्वस्य आत्मनः परायणं यमार्थ यः एव अयं काममयः पुरुषः सः एषः वद एव शाकल्य तस्य का देवता इति स्त्रियः इति होवाच रूपाणि एव यस्य आयतनम्. आणि मग त्याची देवता कोण तर सत्यमिती. त्याचा पुरुष कोण तर असौ आदित्ये पुरुषः. आकाश एव यस्य आयतनम् श्रोत्रं लोकः मनोज्योतिः. आणि अशा पुरुषाला जो जाणतो तो वेदिका स्यात्. तर तो कोण आहे हा पुरुष तर प्रातिश्रित पुरुष आहे. आणि त्याची देवता कोण तर दिशा. पुढे तमाहा यस्य आयतनम वगैरे बाकीच्या गोष्टी त्याच आहेत. हा कोण पुरुष हा म्हणायचा तर त्या पुरुषाला म्हणायचं छायामय हा पुरुष हा. आणि त्याची देवता आहे मृत्यू. त्याच्यानंतर रूपाणी एव आयतनम. हा हे रूपाणी परत आलंय बरं का. मगातलं जे रूपाणी आहे ते सर्वसामान्य अर्थाने आहे. हे जे रूपाणी आहे ते विशेष अर्थाने आहे. यस्य आयतनम आहे. आणि तो कोण देव आहे आदर्शे पुरुष हा. आपहा एव यस्य. आणि त्याची देवता आहे असुहू. आपहा एव यस्य आयतनम हृदयम लोकः वगैरे आहे. हा कोण आहे सर्वस्य आत्मनः परायणम तर अप्सु पुरुष आहे. नंतर त्याची देवता आहे वरुण. रेतः एव यस्य आयतनम हृदयम लोकः. हा कोण पुरुष आहे तर तो आहे पुत्रमय हा पुरुष. आणि त्याची देवता कोण आहे तर प्रजापती आहे. आता आपण याचं पहिल्याच जरा बारकाईने पाहू आणि मग बाकीच्यांचं एक साचेबंद पद्धतीने आहे ते आपल्या लक्षात येईल. यांनी काय केलंय शाकल्यानी त्याच्या डोक्यामध्ये विश्वाचे त्यांनी 8 भाग केले. पृथ्वी हा एक भाग आहे. काम हा दुसरा भाग आहे. त्यानंतर रूप हा तिसरा भाग आहे. रूपाणी रूप हा तिसरा भाग आहे. आकाश हा चौथा भाग आहे. तम हा 5वा भाग आहे. परत रूप हा 6वा भाग त्यांनी केला आहे. त्यानंतर आप हा 7वा भाग आहे. आणि रेतस हा पुढचा भाग आहे 8वा भाग आहे. असं 8 भागामध्ये तो या सगळ्या विश्वाला समजून घेतो. आपल्याला जर विश्वाला मॅडम इथे लिहिलेले श्लोक आहेत ना ते खूप लहान झालेत वाचता येत नाहीयेत. हो का. मग मी तेजश्रीला विचारते ना काय करता येईल ते. 1 मिनिट चालू ठेवा. खूप लहान झालं. तुम्ही तुमच्या श्लोकावरती फक्त टॅप करा की ते मोठं होईल. बाईंकडनं काही नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्ही श्लोकावर टॅप करा. आपल्याला जर या सगळ्या विश्वाला समजून घ्यायचं असेल आणि समजून घेताना अर्थात वर्गीकरण ही एक चांगली गोष्ट असते. तसं जर करायची वेळ आली तर आपण म्हणू पंचमहाभूत. कुणी म्हणेल पिंड आणि ब्रह्मांड. कुणी सजीव निर्जीव इत्यादी. तसं ह्यांनी हे 8 भागात समजून घेतलं. त्याच्यामध्ये पृथ्वी काम मनुष्य किंवा सजीवांच्या बाबतीतलं रूप बाहेर असलेल्या गोष्टी माणसाच्या बाहेर. आकाश परत एक महाभूतातलं. तम हा अभावाचा भाग आहे पण त्यांनी तम असं एक समजून घेतलं. अजून एक रूप त्यांनी समजलं आप आणि रेत. बर ठीक आहे. आणि तो म्हणाला काय याज्ञवल्क्याला की याला अजून त्यांनी एक कल्पना अशी केली की हे जे भाग आहेत त्यांनी समजून घेतलेले त्यांच्यामध्ये त्यांचं एक तत्व आहे. त्यांच्या मागे तम पुरुषम. त्यांच्यामध्ये एक पुरुष आहे. पुरुष हा शब्द इथे तत्व या अर्थाने आहे. म्हणजे पृथ्वीचे व्यवहार कसे चालले ज्यामुळे ते चाललेले आहेत त्याचं ते कारण म्हणजे पृथ्वीच्या ठायी असलेलं काही एक तत्व.
त्या तत्वाला उद्देशून त्यांनी पुरुष हा शब्द वापरला. आणि मग ते तत्व कसं आहे, तर तो म्हणतो सर्वस्य आत्मनः परायणम. त्या सर्व आत्म्याचं ते परायण आहे. सर्वस्य आत्मनः, एक तर आत्मन शब्दाला सर्व असायचं काही कारणच नाही, कारण 4 आहेत, 10 आहेत आणि सर्व आहेत असा विषय नसतो. पण त्यांनी सर्वस्य आत्मनः हा शब्द प्रयोग वापरला आणि प्रत्येक ठिकाणी तो वापरलेला आहे. तर त्याचा अभिप्राय असा असावा की पृथ्वी या बाबतीतल्या सगळ्या घडामोडी, सगळ्या वस्तू पृथ्वी म्हणल्यानंतर आपल्या मनात येणाऱ्या किंवा त्याच्या डोक्यामध्ये ज्या असतील त्याला सगळ्याला मिळून तो सर्वस्य आत्मनः असं म्हणतोय. म्हणजे पृथ्वी म्हणल्यावर दगड, धोंडे, पर्वत, झाड हे पण सगळं आठवतं. पृथ्वीवरती राहणारे फिरणारे प्राणीही आठवतात. पृथ्वीला काही इतिहास भूगोल असेल तोही आठवतो. यात जेवढ्या गोष्टी पृथ्वी म्हणल्यावर आपल्या सुचतात, आठवतात, कल्पिता येतात, समजतात, आपण बोलू शकतो, त्या सर्वांना उद्देशून त्यांनी सर्वस्य आत्मनः हा शब्द वापरलाय. बर, त्या ज्या तत्वाची त्यांनी कल्पना केली आहे तम पुरुषम, तो जो पुरुष आहे ते तत्व आहे, ते तत्व या सगळ्या गोष्टींचं परायण आहे. परायण या शब्दाचा अर्थ अंतिमतः पृथ्वी म्हटल्यानंतर सगळ्या जेवढ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या या पुरुषाच्या ठायी विलीन होतात आणि त्याच्यामधूनच परत प्रकट होतात. याला म्हणायचं परायण. अयन म्हणजे जाणं. जसं दक्षिणायन, उत्तरायण, तसं परायण सगळ्यात श्रेष्ठ असं जाणं आहे. म्हणजे निरपवादपणे सगळ्या गोष्टी त्या एका पुरुषाच्याकडे, त्याच्या दिशेने जातात म्हणजे त्यात विलीन होतात आणि पुढची गोष्ट त्यातून त्या प्रकट पण होतात. बरं, इथपर्यंत ठीक होतं. त्यांनी पृथ्वीबद्दल असा विचार केला, असाच विचार त्यांनी कामाबद्दल केला, असाच विचार त्यांनी रूपाबद्दल केला वगैरे वगैरे. पण मांडताना त्यांनी काय सांगितलं की तो म्हणतो की हे त्या पुरुषाचं, त्या तत्वाचं, पृथ्वी हे आयतन आहे, अग्नी हा लोक आहे आणि मन ही ज्योती आहे. हे अग्नी आणि ज्योती हे 2 काय आणलेत त्यांनी. आयतनापर्यंत ठीक आहे, आयतन म्हणजे आधार, घर. तर ही पृथ्वी हे त्या पुरुषाचं, त्या तत्वाचं घर आहे, त्याचा आधार आहे. कारण तो पृथ्वीचाच कंट्रोलर आहे ना, त्यामुळे तो पृथ्वीच्या बाहेर राहत नाही, तो तिथेच राहतो. आणि मग अग्नी आणि मन हे कोण आलं? अग्नीला लोक म्हटलंय. लोकचे 2 अर्थ. एक लोक म्हणजे स्वर्गलोक, पितृलोक वगैरे हा एक अर्थ, आणि दुसरा लोकचा अर्थ आलोक, प्रकाश, हा पण एक अर्थ आहे. तर आणि अग्नी हा प्रकाश आहे, म्हणजे अग्नी हा ते समजून घेण्याचं साधन आहे. काय समजून घेण्याचं साधन आहे? हा जो कोणतम पुरुषम आहे त्याचं. आणि मन ही त्याची ज्योती आहे. त्यांनी परत कल्पनेत कल्पना केली आहे बरं का. त्यांनी पहिल्यांदा 8 भागात कल्पना केली, त्यातली पृथ्वी ही एक भाग केला. बरं, पृथ्वी एक भाग केला तर त्या पृथ्वीला एक गव्हर्निंग एंटिटी म्हणून एका तम पुरुषम, 6 पुरुषा अशी एक कल्पना केली. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी त्या पुरुषाला समजून घेण्यासाठी कोण लागतं, तर अग्नी लागतो आणि मन लागतं. तर हे समजण्यासारखं आहे की अग्नी लागतो आणि मन लागतं. पण अग्नीला लोक म्हटलं, मनाला ज्योती म्हणलं. इसे मगाशी म्हटलं की याच्या समजुतीतच खूप गुंते आहेत या शाकल्याच्या. आणि हे गुंते का निर्माण झाले? वेळच्या वेळी जेव्हा सांगितलं जात होतं तेव्हा यांनी लक्ष दिलं नाही. त्याला समजलं असतं की हा आपला विचारांचा हा गुंता आहे. पण ठीक आहे, त्यांनी असा विचार केला की पृथ्वी समजून घ्यायची असेल तर तिच्यासाठी प्रकाश कोण आपल्याला देणार? अग्नी देणार. म्हणजे अग्नीच्या मार्फत पृथ्वी तत्व, तिच्या ठाई असलेलं ते पुरुष तत्व आपल्याला समजेल. बर, अग्नी हा जरी प्रकाश देत असला, हे म्हणून साधन असला समजून घेण्याचं, लोक म्हणजे साधन झालं आता तिथे. तर पण कुणाला समजणार? साधन आहे तिथे, पेन हे एक साधन आहे. पण माझ्यामध्ये लिहिण्याची इच्छा पाहिजे आणि पेन धरण्याचं सामर्थ्य पाहिजे. तर आपलं मन
माणसाचं मन, विचारवंताचं मन हे असलं तर त्या प्रकाशात पृथ्वी समजून यायची. ते विचार करणारं असलं तर त्या प्रकाशामध्ये पृथ्वीचा तो अंतिम गंतव्य परायण असा पुरुष समजून यायचा. अशी त्यांनी कल्पना केली आहे. मग हे समजून घेणारं आपल्या ठिकाणी कोण आहे? तर मनः ज्योतिः. मग आता बघा तो काय म्हणतोय. तो असं म्हणतोय तम पुरुषम म्हणजे ते तत्व. त्याचं काय आहे? पृथ्वी हे आयतन आहे, अग्नी हा त्याचा लोक आहे, मन ही ज्योती आहे. अशा त्या पुरुषाला सर्वस्य आत्मनः परायणम विद्यात, जो कोणी अशा त्या पुरुषाला सर्व आत्म्याचं परायण म्हणून जाणतो, सहा वै वेदितास्यात्, त्याला खरं कळतं. हे जे वाक्य आहे ना, सहा वै वेदितास्यात्, ते त्याचा अहंकार दाखवणार आहे आणि जरा कडक शब्दात त्याचा मूर्खपणा दाखवणार आहे. इतक्या पद्धतीने याज्ञवल्क्याने स्वतः जाणता, याज्ञवल्क्य सिद्ध करायला बसलेलाच नाही, त्याला करायचंच नाही, पण बाकीच्या सगळ्या सभेनी मान्यता दिली आणि त्याला ब्रह्मवेत्ता म्हणून तो पूज्य आहे असा निर्वाळा दिलाय. तरी हा म्हणतो की ते हा पुरुष ज्याला कळतो तो खरा वेदिता, तुला कुठे रे कळतो याज्ञवल्क्य. बघा इथे कुठल्याही प्रकारचं पुढे वाक्य नाही किंवा शाकल्य म्हणाला असं कुठंही वाक्य नाही वरती. एकदम इथे याज्ञवल्क्य असा शब्द आहे. आचार्यांनी काय केलं, हा जो याज्ञवल्क्य शब्द आहे इथे अर्धविराम टाकला आणि त्याचं वाक्य असं पूर्ण केलं. याज्ञवल्क्या, हे सगळं मी आता सांगितलं ते ज्याला कळतं तो खरा ज्ञानी, तू काय स्वतःला ज्ञानी म्हणून घेतोस, असं त्याला पुढे म्हणायचं आहे. पण ही वाक्य किंवा हे शब्द श्रुतीमध्ये नाहीत. आपण जर त्या वादविवादाची कल्पना करू शकलो तर कदाचित त्यांनी आपल्या देहबोलीनी किंवा अशिष्ट पद्धतीने हे सांगितलं असेल की याज्ञवल्क्या, तुला काय हे काही कळतं का, आणि चालला आपला गाई घेऊन, असं काहीतरी तो म्हणाला. पण याज्ञवल्क्याने शांतपणे सांगितलं, वेदवाह पुरुषम सर्वस्य आत्मनः परायणम यम आथ. तू ज्याला सर्व आत्मनः परायण आहे असं म्हणतोस ना, तो पुरुष मला माहिती आहे. मग कोण? म्हणजे थोडक्यात सर्व आत्म म्हणजे त्या पृथ्वीवरच्या घडामोडींचं जो परायण आहे ते तत्व मी जाणतो. आता याज्ञवल्क्य हा शब्द प्रयोग करत नाहीये बरं का, की पृथ्वी त्याचं आयतन आहे, अग्नी हा लोक आहे. तो एकदम एवढंच म्हणतो की तम पुरुषम सर्वस्य आत्मनः परायणम. म्हणजे याज्ञवल्क्याच्या बुद्धीप्रमाणे हे शक्य आहे की एक एक एंटिटी म्हटली तर तिचं कोणीतरी एक गव्हर्निंग आपल्याला समजुतीसाठी अनुशासक नियामक असं मानावं लागतं. जसं त्यांनी जे 33 देवतांच्या 6 वगैरे केल्या तिथे हाच विचार आहे की मानावं लागतं. पण अंततोगत्वा हे सगळं एकच असतं. ते जे वेगळेपण असतं ते नामरूप आणि कर्माच्या मुळे असतं. त्यामुळे याज्ञवल्क्यांनी हे पृथ्वी वगैरे असा शब्द विचार न करता, नाही तर एरवी ते सगळं कोट करतात. मला माहिती आहे त्या तो जो पुरुष तो जो म्हणतोय तो कोणता, शारीर पुरुष जो आहे ना तोच हा आहे. शारीर पुरुष म्हणजे शरीरामध्ये असणारा, शरीरामध्ये असणारा म्हणजे जीवात्मा, म्हणजे जीव म्हणजे आत्मा. मग शारीरक भाष्य आत्मस्वरूपाला अनुसरून केलेलं भाष्य. तर जो आत्मा म्हणून मी आतापर्यंत सांगत आलेलो आहे तोच या पृथ्वीचा पण परायण आहे. ती पृथ्वीसाठी एक वेगळा आहे असं काही नाही, हे याज्ञवल्क्यांनी इथे सांगितलं. आता खरा इथे संवाद संपायला हवा होता, पण याज्ञवल्क्यांनीच गंमत केली इथे आणि थोडं डिवचल्यासारखं केलं. का असं केलं डिवचल्यासारखं? याज्ञवल्क्याच्या असं लक्षात आलं असेल की हा त्या पृथ्वीला आयतन म्हणतो, अग्नीला साधन म्हणतो, एक ज्योती अंडो मध्ये, याचा अर्थ याच्या डोक्यामध्ये यज्ञ भरलाय आणि ते यज्ञाचं प्रारूप तो या पृथ्वीवरती लावतोय आणि तम पुरुषम असं म्हणतोय तो.
यज्ञामध्ये आयतन असतं, आयतन म्हणजे कुंड. यज्ञामध्ये अग्नी असतो, यज्ञातल्या अग्नीला ज्योती असते, म्हणजे नुसता निखारा नसतो, तो धडधडणारा ज्योती असते. तर ह्या 3 गोष्टी ज्या अर्थी त्यांनी आणल्या त्या अर्थी त्याचं डोकं यज्ञापुरतं चालतंय, यज्ञ या स्वरूपाचा विचार करताय. पण त्याला ते नीट सांगता येत नाही. मग यज्ञात काय असतं अजून? यज्ञात एक देवता असते. त्याच्याशिवाय यज्ञ पुराच होत नाही. अगदी होळी जरी म्हटलं आपण तर तिथे ती देवता असते होळीची, नाहीतर ती शेकोटी होईल. तर यज्ञाच्या प्रत्येक वेळेला त्या अग्नीच्या ठाई एक देवता असते. अग्नी स्वतःच देवता स्वरूप आहे हा भाग आणखीन एक वेगळा. पण अग्नीच्या ठाई वरुण येतो, प्रकट होतो, प्रजापती प्रकट होतो वगैरे वगैरे, इंद्र प्रकट होतो आणि आपला आपला भाग घेऊन जातो. आजही स्मार्त यज्ञ करणारे म्हणजे दत्तयाग, गणेशयाग करणारे काही साधू सज्जन किंवा श्रद्धावान असं सांगतात की त्या यज्ञाच्या ज्वाळामध्ये आम्हाला गणपतीचं दर्शन झालं, आम्हाला रामाचं दर्शन झालं, आम्हाला दत्ताचं दर्शन झालं इत्यादी. म्हणजे अग्नीच्या ज्वाळांमध्ये एक देवता असते. याज्ञवल्क्याने हा बाहेर जाऊन प्रश्न विचारला, वदयेव शाकल्य, पुढे विचार ना शाकल्या, थांबतोस कशाला, हे बचलंय त्याला. शाकल्य पुढे विचारला आणि तेच विचारलं जे याच्या डोक्यात होतं. मग शाकल्याने विचारलं, का तस्य देवता, त्याची देवता काय? आता जो पुरुष सर्वाचं परायण आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पृथ्वीवरच्या तर पृथ्वीवरच्या किंवा पृथ्वी संबंधित तर पृथ्वी संबंधित, यांचं एक अंतिम गंतव्य ते आहे आणि तिथूनच त्या सगळ्या पुन्हा प्रकट होणारे किंवा होतात, म्हणून परायणी शब्द वापरला. त्याचा तो अर्थ आहे दक्षिणायन, दक्षिणेकडे जातो, पूर्ण जातात, पुन्हा तिथून प्रकट होऊन इकडे येतो. तर असासाठी तो परायणी शब्द आहे. तर असा एक अंतिम तत्व म्हणून पुरुष वापरल्यावर परत त्याची देवता कशाला असायला पाहिजे? पण यांनी विचारलं, याज्ञवल्क्य म्हणला विचार न विचार, वदयेव शाकल्य, विचार न विचार, अजून काय त्याला विचारायचंय? तर तो म्हणला त्याची देवता कोण? आता खरं याज्ञवल्क्याला त्याची देवता कोणी एक सांगून किंवा असा कसा तू प्रश्न विचारतोस असं काहीतरी त्याला म्हणता आलं असतं. पण याज्ञवल्क्याने उत्तर दिलं, त्याची देवता अमृत, अमृतम इति उवाच. याज्ञवल्क्य म्हणाला त्याची देवता अमृत. आता हे अमृत हा शारीर पुरुष म्हणजे आत्मा आणि तो अमृत स्वरूप आहे असा याचा अर्थ लावता येईल. अन्यथा शाकल्याची समजूत, त्याचे प्रश्न त्यांनी उघडपणे विचारलेले आणि त्याच्या मनातलं याज्ञवल्क्याने बाहेर काढलेलं याचा जरा कठीण आहे आज चाललेल्या प्रकरणाशी मेळ घालणं. बरं, हे पृथ्वीचं कसं झालं तसं त्यांनी पुढे विचारलं की काम आयतन आहे, हृदय लोक आहे, समजून घेण्याचं साधन हृदय आहे, मन ही ज्योती आहे, तो तम पुरुषम, तो जाणतो, तो सर्वस्य आत्मना परायण म्हणून जाणतो, तोच खरा जाणकार. याज्ञवल्क्या, इथेही तसंच केलं, नुसतं याज्ञवल्क्या असं म्हटलं. ते न उच्चारलेले शब्द आहेत, तुला कळतो का तो पुरुष कोण येतो? गेलास आपला गाई घेऊन? तर याज्ञवल्क्य म्हणलं, हो मला माहिती आहे ना, वेदवाहम तम पुरुषम सर्वस्य आत्मना परायणम, तो फक्त सर्वस्य आत्मना परायणम असं म्हणतो. त्याला तू असं यम अर्थ, तू ज्याला सर्वस्य आत्मना परायणम म्हणतोस, तू अर्थ, आम्ही नाही म्हणतो तसं. जे काही श्रुतीने सांगितलेलं आहे, जे काही वेदवेत्यांना, जे काही ब्रह्मज्ञानांना समजलेलं आहे ते सगळं मांडून झालेलं आहे. पण तू ज्याला परायण म्हणतोयस तो काममय पुरुष आहे. काही वेळेला बोलणाऱ्याची समजूत चुकीची असते, पण त्याच्या प्रश्नाला उत्तर तर द्यावं लागतं. त्यावेळेला असं करतात, तू ज्याला हे म्हणतोयस ना ते, म्हणजे जाता जाता काय सांगितलं, तू ज्याला अमुक तमुक म्हणतोयस ती तुझी समजूत आधी तू बदलून घे, म्हणजे तुला कळेल. तो जो पुरुष तू सर्वस्य परायण म्हणतोस ना, तो खरा काममय पुरुष आहे. म्हणजे तो सर्वाचं परायण असू शकत नाही,
पण तू म्हणतोयस ना, मग तो काम होतो. आणि परत तसंच 6 वदैव शाकल्य, पुढे विचारलं शाकल्य. तर शाकल्याने परत विचारलं तस्य देवता कोण, तर स्त्रिया. आता काममय पुरुष म्हणल्यानंतर त्याची देवता स्त्रिया. आता रूपाणी अस्य आयतनम, असा अजून एक पुरुष आहे की ज्याचं रूप हे त्याचं आयतन आहे. चक्षु हे साधन आहे ते समजून घेण्याचं. मनोज्योती हा आधार आहे. तो पुरुष सर्वस्य आत्मना परायण. आता सर्वस्य आत्मना परायण हा एकच असणार आहे. परायण म्हटल्यानंतर 10 नसणार, 2 नसणार. पण याच्या शाकल्याच्या विचारातच ही त्रुटी दिसते की त्यांनी भाग केले. प्रत्येक भागाला म्हणतो की याचा परायण आहे, याचा परायण आहे, याचा परायण आहे. जे एकत्वाच्या तत्वाच्या तत्वज्ञानाच्या अगदी विसंगतच नाही तर विरोधी पण आहे. मग हा म्हणतो, याज्ञवल्क्य उत्तर देतो की तू ज्याला असं म्हणतोयस ना सर्वस्य आत्मना परायण, तो म्हणजे आदित्य पुरुष आहे. आदित्य पुरुष असा एक शब्दप्रयोग त्यांनी वापरला, आलेला आहे याच्या आधी. असौ आदित्य पुरुष हा म्हणजे आदित्याच्या ठाई जे तत्व आहे ते तत्व हे सगळ्या रूपाणी त्याचं आयतन आहे. ते परायण आहे या सगळ्या गोष्टींचं. रूप म्हणजे बघणं, आकार हा विषय जिथे जिथे होतो त्यांचं अंतिम गंतव्य आणि तिथून उत्पत्ती जिथून होते ती गोष्ट म्हणजे आदित्याच्या ठाई असलेलं तत्व. तू ज्याला म्हणतोस तो प्रत्येक वेळेला यम आत्थ असं म्हणतो तो. आणि परत तो म्हणतोच आहे वदैव शाकल्य. शाकल्य विचारतो काय ते, तर हा विचारतो त्याची देवता कोण, तर त्याची देवता सत्य. आता हे तुमच्या लक्षात येईल लगेच की एकदा परायण म्हणून सांगितल्यानंतर पुन्हा त्याची देवता हा विषय नसतो, नाही तर त्याला परायण म्हटलंच नसतं. आणि देवता हा विषय आधी सांगून झालाय की देवता इतक्या जरी असल्या तरी अशा एकच असते ती अंततोगत्वा. तरी हा परत हाच प्रश्न विचारतो की याची देवता कोण, त्याची देवता कोण, त्याची देवता कोण. तर त्यांनी सांगितलं की त्याची देवता कोण आहे, तर सत्य ही त्याची देवता आहे. कारण जे असतो तेच रूपवान असतं आणि तेच आपण बघू शकतो. काल्पनिक का होईना पण रूप जी गोष्ट असते वास्तवात तिला असते. पुढे त्यांनी विचारलं आकाश ज्याचं आयतन आहे, श्रोत्र हे ज्याचं साधन आहे, मन ही ज्योती आहे जिच्यामुळे ते बघू शकतो, आणि तो सर्वस्य आत्मना परायणम असा एक पुरुष आहे. तो तुला माहितीये का याज्ञवल्क्या कोण येतो? तो याज्ञवल्क्य म्हणतो हो मला माहिती आहे तो कोण. तू त्याला सर्वस्य आत्मना परायण म्हणतोच ना, त्याला प्रातिश्रुतक पुरुष असं म्हणतात. यहा अर्थ यहा एव अयम श्रौत्र हा प्रातिश्रुत पुरुष. प्रातिश्रौत्र आणि प्रातिश्रुतक पुरुष साधी कल्पना आहे ही. श्रौत म्हणजे श्रुतीच्या ठाई असलेला, कानाच्या ठाई असलेला, आणि प्रतिश्रुती प्रातिश्रुतक या शब्दातला मुळातला शब्द. प्रत्येक ऐकण्याच्या वेळेला तो पुरुष तिथे उपस्थित असतो म्हणून आपल्याला ते ऐकू येतं. जर ते तत्व तिथे नसेल आपल्या ऐकणं या व्यवहाराच्या बाबतीत तर आपल्याला ते ऐकू येत नाही. म्हणजे प्रत्येक ऐकू येण्याच्या वेळेला जे तत्व आपल्या उपस्थितीने ते ती क्रिया घडवून आणते त्या तत्वाला त्यांनी म्हटले प्रातिश्रुतक पुरुष. आणि ऐकणं हा जो व्यवहार आहे सगळा, आकाश एव यस्य आयतनम, शब्द हा आकाशात राहतो आणि त्यामुळे ऐकणं हा सगळा व्यवहार आहे हा आकाश या महाभूताच्या द्वारा घडतो किंवा त्याच्या असण्यामुळे घडतो. आणि त्या महाभूताला एक तस्य आत्मना परायणम म्हणून कोणी एक जे तत्व आहे त्याला मी प्रातिश्रुतक पुरुष असं म्हणतो. परत त्यांनी तेच विचारलं, शाकल्य विचारलं पुढे काय तुला विचारायचंय ते. वदैव शाकल्य, मग त्यांनी विचारलं त्याची देवता काय, त्यांनी सांगितलं दिशा. आकाशात काय असतात, दिशा असतात. म्हणजे पृथ्वीवरच्या दिशा म्हणजेच आकाशातल्या पण दिशा, ज्या पोकळीमध्ये ज्या असतात त्या सगळ्या दिशा, आकाशातल्या दिशा. पुढे त्यांनी विचारलं तम आयतन.
आणि बाकीचं सगळं हृदयम लोक हा ते तमसुद्धा कसं जाणलं जातं हृदयम. आणि तो सर्वस्य आत्मनः परायण कोण, तर त्यांनी सांगितलं सर्वस्य आत्मनः परायण म्हणून तू जो म्हणतोस तो छायामय पुरुष आहे. तमाचं जे तत्व त्याला त्यांनी नाव दिलं छायामय पुरुष, कारण तम हा छाया स्वरूप असतो एका अर्थाने, प्रकाशाचा अभाव म्हणून तम, आणि पुरुष शब्द तत्व या अर्थाने वापरलाय हा त्यांनी, ते लक्षात घ्यायचं. मग पुढे त्याची देवता कोण, परत यांनी विचारलं, याज्ञवल्क्याने विचारलं शाकल्य अजून काय तुला म्हणायचंय. मग त्याची देवता, तर त्यांनी सांगितलं की मृत्यू ही त्याची देवता आहे, त्या छायामय पुरुषाची. पुन्हा हाच प्रश्न की जो सर्वस्य आत्मनः परायण असतो त्याला आणि वेगळ्या देवतेची कल्पना यांनी केली आहे, की त्याची वैचारिक चूक झालेली आहे. रूपाणी आयतनम चक्षुः लोकः मनोज्योतिः, हे जे रूपाणी आहे हे विशेष आहे. काही दोन वेगळे प्रकारचे अर्थ केले. वरचं रूपाणी आहे त्याला विशेष म्हटलंय, हे रूपाणी आहे त्याला सामान्य म्हटलंय, किंवा उलट. रूपाणी ही आयतन आहे, चक्षु हे त्याचं साधन आहे, मन ही ज्योती आहे जिच्या उजेडामध्ये हे साधन काम करतं. आणि तो पुरुष सर्वस्य आत्मनः परायण आहे तो कोण. एक मिनिट. तर आदर्श पुरुष, आदर्श म्हणजे आरसा, जो आरशामध्ये दिसतो तो सर्वस्य आत्मनः परायण. आदर्श पुरुष असं म्हटल्यामुळे या रूपाणीचा अर्थ विशेष केला. म्हणजे मी वेगवेगळी रूप बघते, मी बघते, नुसतं हवेत नाही म्हणत की सगळ्या साकार वस्तू, मी बघते. मला बघायचं साधन माझे डोळे, हे समजण्याचं साधन माझ्या ठाई मन आहे. आणि जिथे जेवढं म्हणून बघणं आहे हे सगळं बघणं एका तत्वाच्या अखत्यारीत येतं. त्या तत्वाला काय म्हणायचं, तर त्या तत्वाला म्हणायचं आदर्शी पुरुष. का म्हणायचं, तर मी बघतीये ना, मी जर पाहायचं ठरवलं तर मला दिसणार, मी पाहायचं ठरवलं नाही तर मला ते दिसणार नाही. मी जर ठरवलं की हे रूप मी वेगळ्या पद्धतीने बघीन, काही भ्रमिष्ट असल्यामुळे किंवा काय, तो माझा प्रश्न असेल. मला हे रूप वेगळं दिसेल, मला हे रूप लांब दिसेल, मला हे रूप पिवळं दिसेल, लहान दिसेल, मोठं दिसेल इत्यादी. म्हणजे मी म्हणून आपण जो ओळखतो तो या ठिकाणी यात सांगितलेल्या रूपांचं आयतन आहे. पुढे त्याची देवता कोण, आता मीच्या ठाई कोण असतो, असुहू म्हणजे प्राण. अपहाय यस्य आयतनम. आता त्यांनी जल हे तत्व घेतलं, पृथ्वी झाली, आकाश झालं, आता जल, ते ज्याचं आयतन आहे. आणि बाकी सगळं हृदय हे हा लोक आहे, मन ही ज्योती आहे. आणि त्या आपशी संबंधित असलेल्या सगळ्या घडामोडी, सगळ्या गोष्टी, वस्तू, तरंग, बुडबुडे, लाटा, आणखी काय ज्या असतील त्या, वाहनं, हे सगळं जिथे विलीन होतं, नाहीसं होतं, दिसेनासं होतं आणि जिथून परत बाहेर येतं, तो म्हणायचा त्या आपहचा सर्वस्य आत्मनः परायण. तो कोण आहे, तर तो त्यांनी सांगितलं त्याला म्हणायचं अपसु पुरुष. वेगळं नाव नाही दिलं. जसं आदर्श पुरुष म्हणलं, जसं आदित्य पुरुष म्हणलं, तसं इथे म्हणला अपच्या ठाई असलेला पुरुष. अपसु म्हणजे अपच्या ठाई, जलाच्या ठाई. जे तत्व असतं तेच तत्व या सगळ्या अपच्या घडामोडींवरती नियमन ठेवतं. बर, परत तसंच विचारलं शाकल्या, विचारलं अजून काय, वदएव शाकल्य. तर त्यांनी विचारलं त्याची देवता काय, वरु. रेतः एव यस्य आयतनम. आता त्यांनी पुढचा मुद्दा आणला शाकल्याने. रेत हे त्याचं आयतन आहे, हृदय हा लोक आहे, मन ही ज्योती आहे, तिच्या उजेडामध्ये हृदयाच्या द्वारा म्हणजे बुद्धीच्या द्वारा
जाणू शकतो आपण तो पुरुष, तर तो आणि तो सर्वस्य आत्मनः परायण आहे. म्हणजे रेतस संबंधित ज्या काही घडामोडी वगैरे असतील त्या अंततोगत्वा ज्याच्या ठाई होतात, ज्याच्यामुळे होतात, तो म्हणायचा तिथल्या सर्वस्य आत्मनः परायण. आणि त्यालाच ज्याला हा समजत असेल सहा वै वेदिता स्यात्, त्यालाच खरं कळतं. याज्ञवल्क्या म्हणजे माहितीये का तुला तो कोण? तर वेदवाहम, हो मला माहितीये ना, मला कळतोय तो जो पुरुष तम पुरुषम सर्वस्य आत्मनः परायणम यम अर्थ, तू ज्याला सर्वस्य आत्मनः परायण म्हणतोस ना, तो पुरुष मला माहितीये. तो आहे पुत्रमय हा पुरुष, तो पुत्र आहे. कारण रेतस अंतिम रूप हे पुत्र आहे. पुत्रमय हा पुरुष आहे, ते तत्व आहे. परत विचारलं वदएव शाकल्य, विचार ना अजून पुढे काय ते. तर तो म्हणतो त्याची देवता कोण? आता देवता ही वस्तूची असते, देवता ही घडामोडींची असते, तर अंतिम तत्वाची देवता हा विचारतोय. तर यांनी सांगितलं प्रजापती. आता याज्ञवल्क्यांनी इथे त्याला दुरुस्त करायचा प्रयत्न केला नाही. डिवचून अजून त्याला जसे ते 100 गुन्हे होऊ दिले, जसे अपराध होऊ दिले, तसं त्याला काय त्याच्या डोक्यामध्ये तुटके फुटके विखंडित अशा स्वरूपाची किंवा जरमट अशी काही असते ती सगळी त्याची बाहेर येऊन गेली. आणि मग नंतर म्हणाला शाकल्य इति हो उवाच याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्य म्हणाला शाकल्य इति हो उवाच, म्हणजे म्हणाला काय म्हणाला? वाम स्वीत इमे ब्राह्मणाः अंगार अवक्षयणम अक्रता इति. छान शब्द प्रयोग आहे. अक्रता नंतरचा जो 3 हा आकडा आहे त्याला प्लुत असं म्हणतात. एक कुचेष्टेने एखादा हेलका वाचतो, आणखी वेगवेगळ्या कारणाने असतो, पण इथे तो तसा आहे. असं केलं की काय तुला? असं काय केलं? इमे ब्राह्मणा, या ब्राह्मणांनी, म्हणजे हे जे सभेमध्ये एवढे जाणते बसलेले आहेत, विद्वान म्हणवणारे बसलेले आहेत, त्यांनी ना तुला अंगार अवक्षयण केलं की काय? अंगार म्हणजे निखारा, अवक्षयण म्हणजे काढणं, खाली काढणं. निखारा काढायचा चिमटा. निखारा काढायचं म्हणजे तुझ्या मार्फत त्यांनी मला काही प्रश्न विचारवले असं दिसतंय. तुला त्यांनी चिमटा केलं. निखारा उतरवणारा किंवा काढणारा चिमटा असतो तो स्वतःच गरम होतो, नाही तर काळा तरी होतो. तुझं तसं चाललंय पण तुला कळत नाही, आणि या सगळ्यांनी मिळून तुला तसा तो चिमटा केला. त्याच्यावरती तो शाकल्य म्हणाला याज्ञवल्क्य इतिह उवाच शाकल्या. तो शाकल्य म्हणाला अरे यदिदम कुरुपांचालानां ब्राह्मणात अत्यवादीही, तू या कुरुपांचालातल्या ब्राह्मणांना असं वेडवाकडं बोलतोस. अत्यवादीही म्हणजे अधिक्षेप करून बोलणं. त्यांना म्हणतोस काय की त्यांनी माझा चिमटा केला म्हणजे स्वतः स्वार्थी आहेत, आपले बसले नीटनेटकं स्वतःला सांभाळून आणि मला पुढे ढकलून दिलं. म्हणजे शेवटी काय होतं, तू त्यांना बोलवतोयस. स्वतःला शाकल्याला हा काही म्हणतोय हे त्याला कळतच नाही की तो आपली कुचेष्टा करतोय, की या लोकांनी तुझा असा उपयोग केलाय, तू जरा शहाणा हो, समजून घे, सावध हो. तर हा उलट म्हणाला हे बघ तू त्यांना अधिक्षेप करणारा बोललास बर का. किम ब्रह्म विद्वान इति, तुला काय कळतं का ब्रह्म? दिशो तर याज्ञवल्क्य काय म्हणाला, दिशो वेद, मला काही ब्रह्म वगैरे म्हणजे त्याने मी ब्रह्म जाणतो असा शब्दप्रयोगच केला नाही. पहिल्यापासून याज्ञवल्क्याचं हे एक चांगलं सूत्र आहे की, आणि ते खरंच आहे की जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मस्वरूप होतो. ब्रह्म ही जाणण्याची गोष्ट नाही, ब्रह्म हे ज्ञेय नाही. त्यामुळे मी ब्रह्म जाणतो असं तो म्हणू शकत नाही. मग आणि मी ब्रह्म जाणत नाही असंही तो म्हणू शकत नाही, कारण त्याला स्वतःला त्या एकत्वाचा, तादात्म्याचा
असा परिपूर्ण अनुभव आला असला पाहिजे. हे आतापर्यंत जे त्यांनी असं समजून सांगितलं त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की या विश्वातल्या वैविध्यपूर्ण घडामोडींच्या आणि वस्तूंच्या मागे ते एक मात्र असं तत्व आहे की त्याच हे सगळं विलसित आहे. हे त्याला खूप चांगलं समजलेलं आहे. म्हणून तो मला कळतं का नाही कळत हा विषय जरी विचारला प्रश्न तरी तो त्याचं उत्तर देतच नाही. हा विचारतो की किम ब्रह्म विद्वान इति, तुला कळतं का ब्रह्म काय आहे ते? तो याज्ञवल्क्य म्हणतो दिशो वेद, मला दिशा कळतात. कशा? सदेवा, त्या दिशाच्या देवता कोण ते मला कळते. सप्रतिष्ठा, त्यांची स्थैर्य प्रतिष्ठा कोणात आहे ते मला कळतं. तर हा म्हणाला यद दिशा वेत्थ सदेवा सप्रतिष्ठा. तर हे शाकल्य म्हणतोय पण ते पुढच्याशी जोडून घ्यावं लागणार आहे. तो असं म्हणतोय की इति म्हणल्यावर याज्ञवल्क्याचं म्हणणं पूर्ण झालं. तो म्हणतो मला दिशा कळतात, त्यांच्या देवता कोण आहेत ते माहिती आणि त्यांची प्रतिष्ठा कशात आहे ते माहिती. प्रतिष्ठाचा एक वेगळा अर्थ आहे ते आपण बघू पुढे. तर हा म्हणतो यद दिशा वेत्थ, तुला दिशा कळतात का? सदेवाहा, त्यांचे देव समजतात. सप्रतिष्ठा, त्यांची प्रतिष्ठा समजते. किम देवतः अस्याम प्राच्याम दिशी आसी इति. आदित्य देवतः इति. आता पहा त्यांनी काय प्रश्न विचारला. याज्ञवल्क्याने सांगितलं की मला देवता दिशा कळतात. दिशा कळतात जेव्हा तो म्हणतो, वेद शब्द वापरला आहे, जानामी नाही म्हणा. वेद शब्द उपनिषदामध्ये तेव्हाच वापरतात जेव्हा ते तादात्म्याने ती वस्तू समजून घेतात. तादात्म्याने समजून घेतात हा शब्दप्रयोग खरं म्हणजे वदतो व्याघात. एकदा का आता त्याला दिशा कशा समजल्या, तो स्वतःच दिशा झाला म्हणून त्याला दिशा समजली. त्याने एक काही वेळ हा अनुभव घेतला, स्वतः दिशा झाला. मॅडम, आता हा जो तादात्म्य बोल वापरला, या तादात्म्यामध्ये आपल्या आपल्या असणाऱ्या सामान्य बुद्धीच्या वर्गामध्ये जे कल्पितपण आहे त्याच्यात अनुभवाने जाणणे. अनुभव म्हणजे तादात्म्य, भव म्हणजे तादात्म्य होणे. आणि आता इथे जो कल्पितपण म्हणजे त्याला ते अनुभवाने जाणलं गेलं म्हणजे तो तादात्म्य आला. आणि त्याने जे प्रश्न विचारले ते त्या तादात्म्याच्या अंगाने जे अनुषंगिक इंद्रिय ज्ञान आहे, समजूत आहे, त्या अंगाने त्याचे शालकाचे उपप्रश्न सुरू होतात. आणि मग इथे प्रश्न आला की याज्ञवल्क हा तादात्म्य पाहून त्याचा तज्ञ आहे, जाणकार आहे, अनुभविक आहे. आणि हा दुसरा जो आहे तो नुसता माहितगार आहे, असा संबंध चाललाय असं मला वाटतं. तादात्म्य बरोबर. नुसता माहितगारच नाहीये, ते माहिती सुद्धा त्याची नीट नाहीये, व्यवस्थित नाहीये. तर याज्ञवल्क्याचं जे वेद असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो स्वतः दिशा झालाय म्हणून तो वेद शब्द वापरतो. आणि तो दिशा झाल्यामुळे त्या दिशांच्या काही देवता, त्या दिशांच्या प्रतिष्ठा, हे सगळं त्यांनी अनुभवलं, दिशा होऊन अनुभवलं. असं त्याला म्हणायचं. म्हणून हा पुढचा प्रश्न विचारतो, मग सांग रे किम देवतः अस्याम प्राच्याम दिशे असी. तू या प्राची म्हणजे पूर्व दिशेला तुझी देवता कोण? कसा प्रश्न विचारला बघा, वाकडा तिकडा. त्यांनी सांगितलं की मी दिशाहून, म्हणजे हो मी जाणतो दिशाहून, ब्रह्म जाणतो असं नाही म्हणला, मी दिशा जाणतो. तर त्यांनी म्हटलं की त्यांनी प्रश्न विचारला की मग पूर्व दिशेला तू जाणत असशील ना, मग सांग ना पूर्व दिशेला तुझी, म्हणजे तू पूर्व दिशाहून पूर्व दिशा जाणलीस, मग तेव्हा तुझी देवता कोण होती? किम देवतः असी. हा बहुव्रीही समास. किम देवतः असी म्हणजे कोणती देवता, का देवता यस्य सा, अशा अर्थाने किम देवतः. तर या प्राच्य म्हणजे पूर्व दिशेला तुझी कोण देवता होती? तर तो म्हणाला आदित्य देवता. मी आदित्य देवता ही माझी देवता होती. आदित्य देवता यस्य सहा, असा मी होतो.
म्हणजे मी पूर्व जाणली ती पूर्व होऊन जाणली. मी पूर्व झालो तेव्हा मला असं लक्षात आलं की आदित्य ही माझी देवता आहे, असं त्याला म्हणायचं. आता हा इथे गप्प बसायचं. तर त्यांनी बघा काय केलं. सहा आदित्य हा कस्मिन प्रतिष्ठित आहे. सांग ना, तुला त्या प्रतिष्ठा पण माहिती आहेत ना, मग तो आदित्य कशात प्रतिष्ठित आहे. आता त्यांनी देवतेची प्रतिष्ठा सांगितली होती, सॉरी दिशेची प्रतिष्ठा सांगितली होती. याज्ञवल्क्य म्हणाला होता. त्यांनी काय केलं, त्या देवतेची प्रतिष्ठा कोणती असं विचारताना पण चूक झालेली आहे त्याची. तरी पण याज्ञवल्क्यांनी ती गाडी पुढे नेली चक्षुषी. आता तो त्याला अशा ठिकाणी आणणार आहे की जिथून तो पुढे कधीही काहीही विचारू शकणार नाही. हुशार आहे याज्ञवल्क्य. याला कितीही सांगून जर कळत नसेल तर त्याला कायमसाठी थांबवायला पाहिजे. कारण अशी माणसं समाजामध्ये वेडी वाकडी समजूत पसरवतात. अहंकाराने उन्मत्त होऊन जे खरे जाणते आणि ब्रह्मज्ञानी आहेत त्यांची कुचेष्टा करत फिरतात. म्हणजे तत्वगतवा कुचेष्टा ज्ञानाची होते किंवा त्या मूल्याची होते. तर अशा माणसांना जर समजत नसेल तर संपवायला पाहिजे. आणि संपवायचं म्हणजे तलवारींनी संपवून नाही चालणार, त्याला तो नेतोय त्या दिशेने. बर, त्यांनी विचारलं की कस्मिन प्रतिष्ठित हा आदित्य. तो म्हणला डोळ्यात, कारण डोळ्यामुळेच तर आपल्याला दिसतं ना. मग विचारतो कस्मिन खलु चक्षुः प्रतिष्ठित. तो डोळा कशात प्रतिष्ठित असतो रे. रूपेषु, रूप आहे म्हणून डोळा आहे असं तो म्हणतो. आता रूप आहे म्हणून डोळा आहे, म्हणून डोळा रूपात प्रतिष्ठित आहे, हे असं उलट का बरं धरायचं आपण. तर पहिली गोष्ट त्यांनी रूपेषु प्रतिष्ठित असा शब्द वापरला आहे. म्हणजे चक्षुचं कार्यच हे आहे की त्याला रूप समजतं. जर कुठल्याही प्रकारची साकार सगुण अशी गोष्ट नसेल तर कल्पना करा डोळा काय पाहिल, काय त्याचं कामच काय तो करेल. त्याला कळलं नाही हा भाग वेगळा, पण नाहीच जगामध्ये असं जर असेल तर त्याला ते समजणारच नाही. डोळ्याला डोळापणाच राहणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की प्रतिष्ठितम रूपेषु चक्षुषाही रूपाणी पश्यती. परत विचारतो कस्मिन खलु रूपाणी प्रतिष्ठितानि. तो म्हणतो हृदये, हृदयामध्ये. इति होवाच हृदये नहि रूपाणी जानाति हृदये हि एव रूपाणी प्रतिष्ठितानि भवन्ति. तो म्हणला की काय ना, हृदये नहि रूपाणी जानाति. इथला हृदय शब्दाचा अर्थ बुद्धी असा आहे. किंवा पुढे जाऊन या हृदय शब्दाचा अर्थ जीवात्मा इथपर्यंत जाणार आहे. हा हृदय शब्द वेगवेगळ्या 2-3 अर्थांनी वापरलेला आढळतो. त्यापैकी इथे बुद्धी हा अर्थ असेल किंवा जीवात्मा हा अर्थ असेल. तर जीवालाच ती रूप कळतात आणि त्यामुळे जीवाच्या ठाईच ती रूप प्रतिष्ठित असतात. तर हा म्हणतो की हा बरोबर आहे. इति एवम एतत् याज्ञवल्क्य. हे असं आहे का. बर, मग तो म्हणतो की किम देवता अस्याम दक्षिणायाम दिशी असेल. दक्षिण दिशेला तू कोण रे देवता आहेस. म्हणजे तुझी देवता कोण आहे दक्षिण दिशेला. तू दक्षिण दिशा पण झालास ना, आणि तुला दिशाहून दिशा कळली ना, मग तेव्हा तुला कोण देवता जाणवली. तो म्हणाला यम. सहा यमः कस्मिन प्रतिष्ठित. यज्ञे, यज्ञामध्ये आहे. यज्ञामध्ये का आहे. यज्ञ हे कर्म आहे आणि ते कर्म फलाशी संबंधित आहे. आणि ही जी देवता आहे ही मृत्यूची आहे. ती त्यामुळे कर्मफल आणि मृत्यू यांचा जवळचा संबंध आहे. तो म्हणतो की यज्ञाच्या ठिकाणी यम हा प्रतिष्ठित आहे. दुसरी गोष्ट, यम हा नियंत्रक आहे. यज्ञ एका व्यापक अर्थाने हा पण नियंत्रक आहे. विश्वात सगळीकडे यज्ञ चालला आहे असा एक शब्दप्रयोग आहे. म्हणजे विश्वाचं नियमन कोण करतं. सर्व यज्ञ प्रतिष्ठितम, यज्ञ करतो. तर कोणत्याही पद्धतीने समजून घ्या. त्यांनी सांगितलं की तो यम यज्ञात प्रतिष्ठित आहे. कस्मिन यज्ञ प्रतिष्ठित. तो म्हणतो दक्षिणायाम. दक्षिणा हे यज्ञाची, ही यज्ञाची प्रतिष्ठा आहे. कस्मिन दक्षिणा प्रतिष्ठिता. श्रद्धायाम, श्रद्धेने दिली तर ती दक्षिणा.
श्रद्धेने नाही दिली तर ती दक्षिणा न होता दुसरं काहीतरी होईल. आणि यदा हि एव श्रद्धत्ते अथ दक्षिणां ददाति. जेव्हा त्याच्या मनात श्रद्धा निर्माण होते तेव्हा तो दक्षिणा देतो. श्रद्धायां हि एव दक्षिणा प्रतिष्ठिता. मग कस्मिन श्रद्धा प्रतिष्ठिता. अरे पण ती श्रद्धा कुठे प्रतिष्ठित असते? हृदये. याचे प्रश्न संपत नाहीयेत बरं का. आणि विचारायचे म्हणून प्रश्न विचारते तर ती हृदयामध्ये असते. हृदयेन ही श्रद्धा जानाति. हृदयामध्ये त्या श्रद्धेचा उदय होतो आणि हृदये ही एव श्रद्धा प्रतिष्ठिता भवती. एवमेव एतद् याज्ञवल्क्य. हो याज्ञवल्क्य, हे असंच आहे. किम देवता अस्यां प्रतीच्यां दिशि असि. पश्चिम दिशेला कोण रे देवता? वरुण देवता. सहा वरुणः कस्मिन् प्रतिष्ठितः? अप्सु. वरुण ही जलाची देवता आहे. कस्मिन्नु आपः प्रतिष्ठितः. आणि ते जल कशा ठिकाणी प्रतिष्ठित आहे? रेतसी. कस्मिन्नु रेतः प्रतिष्ठितं? हृदये. तस्मादपि प्रतिरूपं जातमाहुः हृदयादिव सृप्तः हृदयादिव निर्मितः इति. तो काय सांगतो की रेतस हे हृदये प्रतिष्ठित आहे. रेतसला इथे पुनरुत्पत्तीचं तत्व, साधन, बीज असं म्हटलंय. आहेच आहे म्हणजे ते. मग त्याची प्रतिष्ठा कुठे आहे? तर तो हृदय. बघा प्रत्येक वेळेला याज्ञवल्क्य हृदय हा शब्द वापरतोय. तर ते रेतस पण हृदयामध्ये असते. मग का बरं असं तो म्हणतोय? तर त्याला त्यांनी उत्तर दिलं की जातम प्रतिरूपम जातम. मुलगा हुबेहूब तसा जन्माला आला म्हणजे बापासारखा जन्माला आला तर लोक म्हणतात हृदयादिव सृप्तः. तो हृदयातूनच प्रसृत झालेला आहे. हृदयादिव निर्मिता. जणू काही याच्या हृदयापासूनच हा निर्माण झालेला आहे असं लोक म्हणतात. म्हणून आम्ही म्हणतो की ते रेतस जे आहे ते हृदयामध्ये प्रतिष्ठित आहे. हृदये हि एव रेतः प्रतिष्ठितं भवति. मग तो म्हणतो हो. किम देवतः अस्यां उदीच्यां दिशि. उत्तर दिशेला पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर असं आहे बरं का त्याचं घड्याळासारखं. तर सोमदेवता. सोमाचे दोन अर्थ. एक ती सोम नावाची वनस्पती जिचा रस काढून यज्ञामध्ये दिला जातो देवतांना आविर्भाव म्हणून. आणि दुसरा सोम म्हणजे चंद्र. पण इथे तो यज्ञामधला जो वापरायचा सोम आहे तो अर्थ आहे सोम वनस्पती. ती देवता पण आहे. तर सोम देवता आहे माझी उत्तरेच्या दिशेला. आणि तो सोम कशामध्ये आहे? तो दीक्षायाम. सोम यज्ञामध्ये पहिल्यांदाच दीक्षा घेतली जाते आणि त्या दीक्षेला फार महत्व असतं. त्यामुळे सोमयज्ञ करणाऱ्याला दीक्षित असं म्हणतात. आणि ते दीक्षित असं नाव असतं ना, ते कोणीतरी कधीतरी त्याचे सोमयज्ञ केलेले असतात. त्यांना दीक्षित ही उपाधी येते. तर तो सोम हा दीक्षित माहू. त्याची दीक्षा ही त्याची प्रतिष्ठा. दीक्षा म्हणजे व्रत. सोमयज्ञ करायला निघालेल्या यजमानांनी कसं वागायचं, कुठे बोलायचं, कधी गप्प बसायचं, कपडे कोणते घालायचे, केव्हा उभं राहायचं, केव्हा बसायचं, झोपायचं का नाही, काय खायचं, किती खायचं, हे इतके निर्बंध असतात. त्याला म्हणतात दीक्षा. आणि तस्मादपि दीक्षितम आहुः सत्यम वद. सत्ये हि एव दीक्षा प्रतिष्ठिता. दीक्षा मग कशामध्ये प्रतिष्ठित आहे? तर ती सत्यामध्ये. कारण तो दीक्षा घेतो त्याला दीक्षेच्या समयी सत्यम वद असं सांगितलं जातं की तू खरंच बोलायचंस असं. ही दीक्षा असते त्याची. आणि म्हणून दीक्षा ही सत्यात प्रतिष्ठित असते. कस्मिन् खलु सत्यम प्रतिष्ठितम्. म्हणतो हृदयामध्ये. हृदयेन ही सत्यम जानाति. हे हृदयानेच करणारी गोष्ट आहे, आतून कळणारी गोष्ट आहे. मग तो विचारतो की किम देवतः अस्यां ध्रुवायां दिशि. ध्रुवा दिशा म्हणजे ऊर्ध्व दिशा. कसं स्पष्टीकरण केलं? ध्रुवा म्हणजे निश्चित. आता भूगोल डोळ्यापुढे जर समजा आणला तर एखाद्या शहराचा दिल्ली ही समजा कलकत्त्याच्या कुठल्या बाजूला आहे? तर वा पश्चिमेला आहे.
अफगाणिस्तानाच्या कुठल्या बाजूला आहे, तर पूर्व बाजूला आहे. म्हणजे एखाद्याचा बिंदू असा पूर्व पश्चिम बदलू शकतो दुसऱ्याच्या सापेक्ष. ऋतू हे सगळ्यांना सारखंच आहे, म्हणून तिचं नाव केलं ध्रुवा. तर ध्रुवेला कोण, तर तो म्हणतो अग्नी, कारण तो वर जातो. अग्नी कशात प्रतिष्ठित आहे, तर वाणी. अग्नी आणि वाणी यांचा नेहमी संबंध उपनिषदामध्ये आहे. त्या अग्नीची प्रतिष्ठा वाणी आहे. वाक कुठे प्रतिष्ठित आहे, ती हृदयात. हृदय प्रतिष्ठित. इतका वेळ त्यांनी कधीही असं विचारलं नाही की हृदय कशामध्ये प्रतिष्ठित आहे. तो म्हणतो हा बरोबर, कळलं मला. आता इथे तो म्हणतो की हृदय कशामध्ये प्रतिष्ठित आहे, तर याज्ञवल्क्य म्हणतो अहल्लिकचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे प्रेत आणि दुसरा अर्थ आहे निशाचर. अरे निशाचरा, इतिह उवाच याज्ञवल्क्यः यत्र एतद् अन्यत्र अस्मत् मन्यासै यदि हि एतद् अन्यत्र अस्मत् श्वानः वा एतद् अद्युः वयांसि वा एतद् विमत्नीरन् इति. आता त्यांनी विचारलं हृदय कुठे आहे. आता हृदय हे शरीरात असतं, हे कळण्या अवयव रूपाने, हे त्याला कळत नसेल असं नाहीये. तरीही त्यांनी विचारलं. याज्ञवल्क्याचा याच्या मागचा अभिप्राय वेगळा होता. आता जेव्हा याज्ञवल्क्य म्हणत होता की ते हृदयाने कळतं, हे हृदयात प्रतिष्ठित आहे, तेव्हा ते हृदय शरीरात तर आहेच आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या ज्ञानासाठी इथे त्यांनी बुद्धी, जीव अशा अर्थाने तो हृदय शब्द वापरला असं आपण पाहिलं. याज्ञवल्क्याने आणि मग म्हणलं जीव कुठे आहे, जीव कुठे असणार. समजा हृदयचा अर्थ जीव असा घेतला, म्हणजे ते बदामाच्या आकाराचं धडधड करणारा एक अवयव असा अर्थ न घेता जीव असा अर्थ घेतला. जीव गेला, जीवाला तो जीव असा अर्थ घेतला. तरी हा प्रश्न विचारतोय तो जीव कशामध्ये आहे. आता जीव कुठे असणार आहे, तर जीव जीवींमध्ये असणार आहे. म्हणून तो म्हणतो की तू काय प्रेत आहेस का, तुला कळत नाही का मी काय म्हणतोय ते, तर तू निशाचर आहेस. अहल्लिक अपशब्द वापरलाय. यत्र एतद अन्यत्र अस्मत्, जेव्हा अस्मद अन्यत्र मन्यासै, एतद म्हणजे याला म्हणजे हृदयाला म्हणजे जीवाला तू अन्यत्र दुसऱ्या ठिकाणी आहेस असं मानशील. हृदय कुठे प्रतिष्ठित आहे असं विचारलं तर याचा अर्थ असा आहे त्याच्या मनात आहे की हृदय अजून वेगळ्या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. जसा तो प्रश्न विचारतोय की दीक्षा कुठे प्रतिष्ठित आहे, दीक्षा सत्यात प्रतिष्ठित आहे. म्हणजे दीक्षा दीक्षेत प्रतिष्ठित नसणार, दीक्षा सत्यात प्रतिष्ठित आहे असणार. सत्य कुठे प्रतिष्ठित असणार, सत्य सत्यात नाही, सत्य हृदयात प्रतिष्ठित आहे असं तो उत्तर देतो. म्हणजे आधार आधेय भाव ज्याला म्हणतो ना आपण, तसा तो या दोन गोष्टींमध्ये अनुमानितोय. कोण, शाकर्य. आणि म्हणून त्यांनी विचारला मग तो जीव कशात आहे, तर जीव कशात असणार आहे, जीव शरीरात असणार आहे. जीव दुसरीकडे राहणार आहे का, नाही. म्हणून तो म्हणतो तू जर त्या याला म्हणजे त्या जीवाला अस्मत् अन्यत्र, याहून वेगळ्या ठिकाणी मानशील. याहून म्हणजे शरीरात मानशील. यदि एतद अन्यत्र अस्मत्, आणि जर हा खरंच त्याप्रमाणे अस्मत् म्हणजे याच्यापेक्षा, अन्यत्र म्हणजे दुसऱ्या ठिकाणी असेल, म्हणजे शरीरात नाही दुसऱ्या ठिकाणी जीव आहे. तुला प्रतिष्ठा कुठे असं विचारायचंय ना. समजा मी सांगितलं की जीव झाडात आहे, प्रतिष्ठित आहे, मग तू हो म्हणशील. म्हणजे तू काय करतोयस, जीवाला अस्मत् अन्यत्र, शरीराहून वेगळ्या ठिकाणी, अन्य ठिकाणी मानतोयस. तुझा प्रश्नच हे सांगतोय की तू जीवाला अन्य ठिकाणी असल्याचं मानतोस, त्याची प्रतिष्ठा अन्यत्र मानतोस. तर काय होईल माहितीये का, श्वाना हवा येणं दंडिहू, अरे कुत्रे खातील ना ते, कोण, शरीर. जर जीव त्यातून दुसरीकडे असेल तर कुत्रे खातील, किंवा वयांसी बी मतनीरन, किंवा पक्षी त्याला बी मतनीरन चोची मारून फाडून खातील.
तर म्हणजे काय आहे, आत्मा आणि शरीर हे दोन्ही एकाच ठिकाणी असतात. जर ते दोन वेगळ्या ठिकाणी गेले, आत्मा बाहेर पडला आणि दुसरीकडे, तर त्या शरीराला काय होईल हे त्यांनी सांगितलं. कुत्रे फाडून खातील किंवा पक्षी त्याला फाडून खातील. आता हे समजल्यानंतर यांनी शांत बसायचं नाही, पण तो नाही बसेल. तो म्हणाला, म्हणते त्वमच्या आत्माच प्रतिष्ठित, त्वम म्हणजे तुझा जीव आणि आत्मा, किंवा तुझं शरीर आणि आत्मा हे कशात प्रतिष्ठित आहे? हा प्रश्नच चुकीचा आहे. दोघांना जीव आणि शरीर हे एकमेकांवर ते अवलंबून आहे. नुसतं शरीर जिवंत आहे असं नसतं, त्याच्यामध्ये जीव असतो. म्हणजे जीवाची प्रतिष्ठा काय? शरीर. शरीराची प्रतिष्ठा काय? शरीराला जिवंत म्हणून तेव्हाच ओळखतील जेव्हा त्याच्यात जीव असतो. जे दोघं एकमेकांशी असे अत्यंत निकटच्या संबंधाने जवळिकीने बांधलेले आहेत आणि म्हणून एकमेकांच्यात प्रतिष्ठित आहेत. तर दोघं जण कुठे प्रतिष्ठित आहेत रे? तू आणि तुझा आत्मा. याज्ञवल्क्य म्हणाला, प्राणात. ठीक आहे, या शरीरामध्ये प्राण येतोय जातोय म्हणून श्वास नाकाने घेतला जाणारा तो त्या अर्थाने हा प्राण शब्द. तो प्राण आहे म्हणून जीव आहे, जीव आहे म्हणून शरीर आहे. प्राण कशात आहेत? अपानात आहेत. आचार्य असं म्हणतात की अपान हा अधोदेशी नाभीच्या खाली वावरणारा किंवा कार्य करणारा असा वायू आहे. जर अपान असेल तर तो प्राण नुसताच भरकटल्यासारखा बाहेर बाहेर करेल. अपानाने त्याला एक प्रकारे चाप लागतो म्हणून येणं आणि बाहेर पडणं हे ते होतं. पण तो अपान कशात आहे? व्यानामध्ये. व्यान कशात आहे? उदानामध्ये. व्यान हा मध्यस्थ आहे म्हणून दोघांनाही सांभाळून राहतो. व्यान कशात आहे? तर तो उदानामध्ये आहे. उदान कशात आहे? तर समानामध्ये आहे. सर्व शरीरभर राहतो. सहा एषः, तो हा आहे. कोण? आत्मा किंवा प्राण. पण प्राण हा न घेता इथे आत्मा म्हणायचं. आचार्यांनी असं म्हटलंय की आख्यायिकेच्या बाहेर जाऊन यांनी त्याचं उत्तर दिलं. आख्यायिका थांबवली थोडा वेळ श्रुतीने. कसं सांगितलं? सहा एषः नेती नेती इति आत्मा अगृह्य. तो जो आत्मा आहे तो नेती नेती म्हणून अगृह्य आहे. तो समजत नाही. गृह्य म्हणजे ज्याला धरता येतं, बुद्धीने समजता येतं तो. आणि नाही गृह्यते, त्याला धरता येत नाही, म्हणजे बुद्धीला धरता येत नाही, तो समजत नाही. अशीर्य नाही शीर्यते, तो जीर्ण शीर्ण होत नाही. असंग तो कुठे चिकटत नाही. न सज्जते, तो कुठे चिकटून बसत नाही. त्यानंतर आसीता तो कशाशी बांधला जात नाही. बांधला जात नाही म्हणून न व्यथते आणि न रिष्यती, तो बांधला जात नाही म्हणून त्याला कशाची व्यथा विवंचना नसतात आणि म्हणून तो न रिष्यती, त्याला काही हिंसाही होत नाही. की घेऊ का एवढं? घेते. आणि हे त्यांनी श्रुतीच्या बाहेर जाऊन सांगितलं. आणि मग तो मागे जाऊन म्हणाला, तू जे मगाशी 8 आयतन वगैरे विचारलंस ना रे मला, तर एतानी 8 आयतनानी, ही ती तुझी 8 आयतन की पृथ्वी, काम, रूप, आकाश, तम, परत रूप, आप आणि रेतस. त्यानंतर 8 लोक, कुठे अग्नी लोक आहे, कुठे हृदय लोक आहे, कुठे चक्षु लोक आहे, कुठे श्रोत्र लोक आहे. 8 देवा, त्यांच्या देवता आहे. 8 पुरुषा, त्या सगळ्या ते पुरुष आहेत, त्यांची ती तत्व. 6 यहा तान पुरुषा नुरुह्य, प्रत्युह्य पाहिजे बर का. अत्यक्रामत्तम तू औपनिषदम पुरुषम पृच्छामी तम चेत मे न विवक्षसी मूर्धा ते विपतिष्यती इति. याज्ञवल्क्य म्हणाला, तू मगाशी मला ते 8 विचारलंस, आता हे सांग, जो तान पुरुषान, ते सगळे 8 पुरुष. आता पुरुष म्हटल्यानंतर त्या तत्वाचा उल्लेख आहे, त्यामुळे ते आयतन, ते लोक, ते देव, ते सगळे आले त्याच्यामध्ये. त्यांना निरुह्य, चांगल्या रीतीने समजून घेऊ.
म्हणजे त्यांचा कसा एकमेकांशी संबंध आहे, त्यांच्यात तुकडे तोड नाही असं समजून घेऊन प्रत्युष त्यांचा आत्मनी उपसंहार करून स्वतःच्या ठाई त्यांच्यातलं एकत्व अनुभवून, प्रत्युह याचा अर्थ स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी, स्वतःच्या हृदयात त्यांचा उपसंहार असा शब्द आहे. उपसंहार म्हणजे गोळा करणं. या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ध्यान करून तू जर स्वतःच्या ठिकाणी त्या सगळ्यांना एकत्र आणलंस आणि तुला असं समजलं की ते सगळं एकाच ठिकाणी आहे, ते सगळं एकच आहे, अत्यक्रामत्तम, आणि त्यांच्या तू पलीकडे जाशील. तू जर असं केलंस ना, त्यांचा उपसंहार तुझ्या हृदयामध्ये केलास तर तू या तुकडे तोडीच्या पलीकडे जाशील. आणि तंतु औपनिषदम पुरुष पृच्छामी, आणि तो औपनिषद पुरुष असेल. औपनिषद पुरुष याचा अर्थ उपनिषदांनी सांगितलेलं तत्व. उपनिषदांनी म्हणजे श्रुतीनी. हे आत्ता काय चाललंय त्यांचं, उपनिषदच चाललंय ना, गुरुच्या जवळ जाऊन ऐकणं, हा अर्थ आहे उपनिषदात. तर उपनिषदांनी सांगितलेल्या त्या पुरुषाबद्दल मी तुला विचारतो. कोण पुरुष? 6 यहा तान पुरुषान, त्या सगळ्या 8 पुरुष, या सगळ्यांना स्वतःच्या ठाई नीट जाणून घेऊन स्वतःच्या ठाई त्यांचा उपसंहार करून अत्यक्रामत पलीकडे जातो त्यांच्या, तो औपनिषद पुरुष आहे. त्याच्याबद्दल आता मी तुला विचारतो. म्हणजे परत याज्ञवल्क्यानी त्याच्या त्या तुकडे तोडीला, विखंडित समजुतीला एका ठिकाणी आणलं. आता तमचे न विवक्षसी, तू जर का ते सांगितलं नाहीस तर मूर्धा ते दीक्षित, तुझं डोकं पडेल खाली, फुटेल. तम न मेने, त्याला नाही सांगता आलं शाकल्याला. तम न मेने शाकल्या तस्य मूर्धा विपपात, आणि त्याचं डोकं खाली पडून फुटलं. अपि अस्य परिमोषण अस्थिनी अपजह्रुः, हे फारच गंभीर आहे. आणि मग काय झालं? तस्य अस्थिनी, त्याची हाडं, परिमोषण म्हणजे चोरटे, लुटारूंनी पळवून नेली. अपजह्रुः काय? अन्यमन्यमानाः, त्यांना सगळं दुसरंच वाटलं काय ते. म्हणजे मधला भाग असा आहे की तो शाकल्याचं डोकं फुटलं म्हणजे तो मरून गेला. मग त्याच्या शिष्यांनी, कोण जे त्याचे असतील, त्यांनी संस्कारासाठी त्याला कापडात बांधून नेलं. चोरट्यांना असं वाटलं की हे काहीतरी गाठोड्यात बांधून घेऊन चाललेत म्हणजे मरण अबोला असेल, तर चोरट्यांनी ते गाठोडच त्याचं पळवलं. अस्थिनी त्याची परिभूषणाः अपजह्रुः, कारण का? अन्यमन्यमानाः परिभूषणाः, ते चोरट्यांना वाटलं काहीतरी वेगळंच आहे. इथे एक गोष्ट आहे बरं का, या शतपथ ब्राह्मणाच्या 6व्या अध्याय ते बघा, काढला ते या दोघांचं वाटतं, शाकल्य आणि याज्ञवल्क्य. अशाच वाकड्या तिकड्या प्रश्नांना मग शाकल्य त्याला शाप देतो की तू अपुण्य समयी मरशील आणि अस्थली मरशील. म्हणजे मरण घरात यावं, चांगल्या समयी यावं वगैरे अशी जी कल्पना आहे, तर तुझं कुठेतरीच मरशील. आपण कुत्र्याची मौत असा शब्द वापरतो ना, त्याच्याजवळ जाणारा हा शब्द प्रयोग. तू असा कुठेतरी मरशील आणि तुझी हाडं घरापर्यंत सुद्धा पोहोचणार नाही, असं त्याला शाप देतो. ते घडतं इथे. हा गेला आणि त्याची हाडं पोरं घेऊन जात होती, तर ती नेली पडून, आणि इथे ती गोष्ट संपते. तर जे सुरुवातीला आपण म्हटलं होतं की अत्यंत अहंकार नीट समजून न घेणं, अहंकारापोटी आपल्या समजुतीमध्ये परिवर्तन किंवा काही बदल दुरुस्त्या न करणं, आपलं तेच खरं मानणं, आणि दुसरा सांगत असताना त्याच्याकडे अहंकाराने मला काय सगळं येतच आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं. आणि जो जाणता आहे, ज्याला सगळेजण जाणता म्हणतात, मोठी माणसं जाणता म्हणतात, अशा माणसाला अधिक्षेप करणं, वेडेवाकडे प्रश्न विचारणं, हे त्याला भोवलं त्या शाकल्याला.
आणि म्हणून साकल्याची ती गती झाली. अथः उवाच ब्राह्मणा भगवंतो. चला थांबूया आपण. श्रीराम. शांती मंत्र म्हणूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शांती.